प्रथम नागरिक आदरणीय अब्बू भाऊ तडवी यांनी मंचावर विराजमान व्हावं। त्याचबरोबर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ लाठे यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। त्याचबरोबर आपल्या शहर पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय जयंत भाऊ जोशी यांनीही व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांचं या कार्यक्रमात मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। सर्वप्रथम मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत। तत्पूर्वी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रथम नागरिक आदरणीय अब्बू भाऊ तडवी यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो। या निमित्त आयोजित पौरपेठ ग्रामपंचायतमध्ये आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पौरपेठ नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय अफजल भाऊ तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भाऊ पांढरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विधी पाटील सर, ग्रामविकास अधिकारी केदार भाऊसाहेब, आमचे मोठे बंधू शांताराम भाऊ लाठे, तसेच सर्व उपस्थित सर्व पत्रकार यांचंही निधन झालं। तसेच पंचक्रोशीतील निधन झालेल्या सर्व बंधू आणि भगिनी जे वारले असतील त्यांना पौष शहर पत्रकार संघटनेतर्फे श्रद्धांजली व आपल्या सर्वांच्या साक्षीने श्रद्धांजली अर्पण करतो व आजच्या प्रास्ताविकास सुरुवात करतो। आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी सालाबादाप्रमाणे आपल्या पौरपेठ ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। याही वर्षी आपल्या पौष शहर पत्रकार संघटनेतर्फे तसेच ग्रुप ग्रामपंचायत पौरपेठ तर्फे या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणकार यांच्या पत्रकार दिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी पौष शहर पत्रकार संघटनेतर्फे विविध असे कार्यक्रम राबवले जातात। याही वर्षी आपले पौष शहर पत्रकार संघटनेतर्फे निबंध स्पर्धा यापूर्वी आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच याही मला आणि आमच्या सर्व सोबत आहेत तसेच लोकप्रतिनिधींचे सर्व ग्रामस्थांचे सहकार्य या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मिळत असते आणि यावेळेला पौष शहर पत्रकार संघटनेने मला अध्यक्ष म्हणून संधी दिली। त्या संधीचा 100% प्रयत्न, चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ईश्वर बाबूजी जैन पथ संस्थेचे चेअरमन आमचे मामाश्री आदरणीय भास्करदादा पाटील हे वृत्तपत्र सुरू केलं तो काळ म्हणजे इंग्रजांनी आपल्यावर म्हणजे जे राज्य करत होते तो काळ आपल्याला सांगते आणि त्या काळामध्ये मराठी माणसांचं मन किंवा मराठी माणसाचं मत हे बाहेर टाकणं किंवा लिहिणं जनतेपर्यंत पोहोचवणं हे त्या काळामध्ये अतिशय जिकिरीचं काम होतं। मग बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं परंतु त्यांचा जन्म जो आहे तो 6 जानेवारी 1812 मध्ये आणि सर्वच ग्रामस्थ बंधू आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वच पत्रकार बांधवांचं आरोग्य निरोगी जावं त्यांच्या लेखीला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं राजू सरांनी विस्तृत बाळशास्त्री जांभेकरांचं जीवनचरित्र या ठिकाणी सांगितलं आणि साहेब पौर गावातल्या पत्रकाराबद्दल खरोखर मला अभिमान आहे की अतिशय कितीपाई सरांनी सांगितलं की कुठल्याच प्रकारचं कुणाला काही त्रास न देता अतिशय चांगल्या पद्धतीची पत्रकारिता या ठिकाणी पत्रकार बांधव करत आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर पत्रकार शहरात जर पाहिलं तर शहरात कशा पद्धतीने पत्रकारिता चालते आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या कामाची पद्धती, परंतु या ठिकाणी
समाजोपयोगी सुद्धा काम पत्रकार बांधून या ठिकाणी करत असतात. आणि आपण पाहतो की जनता असेल, लोक असतील तर खऱ्या अर्थानं जर घाबरत असतील तर एक खाकी वर्दीला, एक देवाला, एक पत्रकार बांधवांना, की आज आपण पाहतो मस्साजोगचं जर प्रकरण आज आपण घेतलं तर त्या ठिकाणी जर सरपंचाचा निर्घृणपणे त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्या हत्येला धीरे 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 जे वळण या ठिकाणी वाचा जो 1832 6 जानेवारी 1832 या दिवशी त्यांनी पहिलं वृत्तपत्र ते सुरू केलं, दर्पण नावाचं. त्यांचा जन्मदिन नाही, तो थोडं वाटण्यात वेगळं येत आहे आपल्या. त्यांचा जन्मदिन 22 फेब्रुवारी आहे. त्यामुळं जन्मदिन या नात्यानं पत्रकार दिन हा साजरा होत नाही. तर त्यांनी मराठी भाषेतलं जे पहिलं दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. सुरुवात आजच्या दिवसापासून झालेली आहे, म्हणून आजचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. सरांनी काहीच ठेवलेलं नाही. आदरणीय सरांनी सांगितलं चांगल्या पद्धतीने विस्तृत ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही अशा देखील गोष्टी सरांनी या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे. आचार्य बाळासाहेब जांभेकरांचं 34 वर्षाचं आयुष्य हे किती सत्कार्य त्यांनी लावलं हेच त्यांच्या त्या कार्यकर्तृत्वातून आपण पाहतो. अशाच पद्धतीचा आदर्श सर्व पत्रकार बांधवांनी ठेवायला हरकत नाही. त्यांनी एक दिशानिर्देश आपल्याला त्यांच्या छोट्याशा आयुष्यातून आपल्याला दाखवून दिलेला आहे की पत्रकारिता करताना नव्हे तर जीवन जगताना माणूस कसं जगलं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक वाणीतून, लेखणीतून, आपल्या वागण्यातून आपण समाजासमोर माहिती असते. त्याच्या तोंडून शब्द जर चुकला, त्याच्या हातून जर शब्द चुकला तरी त्याला वेगळा अर्थ होतो. शब्दाने शब्द जुळतो, शब्दाने माणूस जवळ होतो, शब्दाने माणूस दूर जातो, शब्दाने आपुलकी निर्माण होते, शब्दाने माणूस डोक्यात बसतो, शब्दाने माणूस जवळ बसू शकतो, असं या शब्दाची व्याख्या आहे. या पत्रकारांना मी एकच विनंती करेन की आपण कोणत्याही प्रकारचं आपला जो दृष्टिकोन आहे तो डोळ्यासमोर ठेवून, कारण पत्रकार हा अंधारातील व्यक्तीला उजेडात आणण्याचं काम करतो. रस्त्यावरील माणसाला उजेडात आणण्याचं काम हे पत्रकार करत असतात. तर या पत्रकारांच्या हातून चांगली समाजसेवा घडो आणि तुम्हाला चांगलं सुयश. पत्रकार म्हटलं म्हणजे सूटबूट पेन बस झालं सगळं, परंतु पौरचा पत्रकार हा उद्योजक आहे. प्रत्येक पत्रकाराचा कुठला या ठिकाणी उद्योग आहे. कोणी सर असेल, कोणी काय असेल. आता दादांनी सांगितलं की पत्रकार सगळं सांभाळतो, म्हणजे पौरचा पत्रकार सगळ्यात उद्योगात या ठिकाणी पारंगत आहे. पहूर येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे करण्यात आले. त्यानंतर ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेत सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातही पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. आर्टिलेले हायस्कूल या ठिकाणीही सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी पहूर पोलीस स्टेशनला सुद्धा पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी सन्मानाने बोलवून त्यांना आदर सत्कार केला. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानपसाहेब, भरत दातेसाहेब तसेच पहूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते. श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. धन्यवाद.